बातमी पुण्यातील व्यावसायिकाच्या आत्महत्येची। पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी म्हटलं। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली। वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आलं होतं। त्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्यात आल्याची माहिती आहे। मात्र वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं, पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही। त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील यांनी गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। दरम्यान खलील शेख यांच्या आत्महत्येवर माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। इथले जे अधिकारी होते त्यांनी त्या दिवशी मी एक पत्र दिलं की ही जागा वक्फची आहे आणि ह्या वक्फच्या जागेचं त्याच्यामध्ये संबंध आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवा। मग मी त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्याला विचारलं, हे तुम्ही जे करताय ह्याच्यामुळे अनेक लोक आत्महत्या करतील, म्हणजे त्यात माझाही नंबर असेल। त्याला हायकोर्टमधनं आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणजे आता त्या वक्फ बोर्डचा त्याचा त्या जागेचा कुठलाही संबंध राहिला नाही। पण मधल्या काळामध्ये 4 वर्ष प्रोजेक्ट रखडल्यामुळं जे असलेलं बँकेचं लोन, थांबलेलं काम आणि ह्या सगळ्या त्रुटी निर्माण झाल्यानंतर हा प्रोजेक्ट आमचा ढासळला। मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितला आहे, तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि धंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल म्हणजे ते साईटवर येत नव्हते। मी जलेला कधी भेटलो नाही आणि चेकचे व्यवहार सगळे उत्कृष्टमधनं होत होते। त्याच्यामध्ये आम्ही 2025ला त्याच्यामधनं माघार घेतली। मी आता जवळजवळ 200 वर्ष चालू आहे आणि ती ह्याच्यासाठी घेतली की माझ्यामुळं ह्या लोकांच्या घरावर तुळशीपत्र यायला नको आणि माझ्याच चुकीमुळं, म्हणजे मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं आणि त्याचे सगळं भोगाची काळ, हा मृत्यू हा राजकारणातनं झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।